विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये देखील मोर्चे बांधणीला वेग आला असून आता विठ्ठल परिवाराने देखील आपले मोर्चे बांधायला सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून विठ्ठल परिवाराचे चारही प्रमुख नेते असलेले भगीरथ भालके, युवराज पाटील, कल्याणराव काळे आणि गणेश पाटील यांनी विठ्ठल परिवाराची मोट बांधण्यासाठी कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक आयोजित केली। मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पंढरपूर तालुक्यातील जी 17 गावं मोहोळ विधानसभा मतदारसंघाशी जोडली गेली आहेत त्याची बैठक उद्या म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता सरकोली येथील भैरवनाथ मंदिरामध्ये आयोजित करण्यात आले। तर पंढरपुरातील जी 42 गावं माढा विधानसभा मतदारसंघाशी जोडली गेली आहेत त्याची बैठक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता भोसे गावातील अक्षदा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले। तर त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता सहकार शिरोमणी साखर कारखान्यावर सांगोला विधानसभा मतदारसंघाशी जोडलेल्या गावांची ही बैठक आयोजित करण्यात आली। यासोबतच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विठ्ठल परिवाराची नेमकी भूमिका काय असावी याविषयीची बैठक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पंढरपूर सांगोला रोडवरील दाते मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली। या 4 बैठकांमध्ये विठ्ठल परिवार नेमकी काय भूमिका घेणार, विठ्ठल परिवाराचे मतदान एकवटणार का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये भगीरथ भालके हे विठ्ठल परिवाराचे उमेदवार असणार आहेत। तर त्यांच्या पाठीमागे असणारे कल्याणराव काळे जे सध्या महायुतीमध्ये अजित पवार गटात असताना देखील भगीरथ भालके यांना मदत करणार का, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। तर दुसऱ्या बाजूला गणेश पाटील यांचं भोसे गटात वजन असून भोसे गट हा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात येत नाही। तर युवराज पाटील यांचंही करकम गटामध्ये वजन असून करकम गट ही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये येत नाही। त्यामुळे या ठिकाणी कल्याणराव काळे यांची मोठ्या प्रमाणात मदत येथील उमेदवाराला होणार असून ती महायुतीचा घटक पक्ष म्हणून येथील महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना होणार की विठ्ठल परिवार म्हणून भगीरथ भालके यांना होणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। याबरोबरच विठ्ठल परिवार नेमका काय विचार करतोय, तो कुणाच्या पाठीमागे उभा राहतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।